मुंबईत माझा पत्ता सांगणं अगदी सोपं आहे. ठाकूरद्वार नाक्याला उभं राहायचं, मेट्रोकडे तोंड करायचं आणि कंटाळा येईपर्यंत चालायचं. दोनदा उजव्या हाताला, तीनदा डाव्या हाताला, पुन्हा थोडंसं सरळ. आणि मग लहानातल्या लहान खोल्यांची जी मोठ्यात मोठी चाळ दिसेल तिथे मी 6व्या मजल्यावर शेवटच्या खोलीत राहतो. आणि दुसरं असं आहे की ही चाळ ओळखणं अगदी सोपं आहे. कोणत्या तरी पावसाळ्यामध्ये ही बया कोसळणार आहे. ती कोसळू नये म्हणून म्युन्सिपाल्टीने तिला ठिकठिकाणी आधाराचे खांब लावलेले आहेत. त्या आधाराच्या खांबांची संख्या एवढी आहे की इमारतीचा मूळचा खांब कुठला आणि आधाराचा कुठला याचा पत्ता लागत नाही. त्या चाळीत मी जीव मुठीत धरून गेले अनेक वर्ष राहतोय. प्रत्येक पावसाळा गेला म्हणजे सुटलो असं म्हणत सुस्कारा सोडतोय. या सगळ्या आयुष्याचा अतिशय कंटाळा आलेला आहे, कारण ह्या चाळीमध्ये गेल्या अनेक वर्षात सनसनाटी असं काही घडलेलंच नाही. बरं, स्वतःची घरातली परिस्थिती सांगावी तर इकडची भिंत यंदा रंगवली तर इकडची भिंत पुढल्या वर्षी रंगवावी अशी घरातली परिस्थिती. तुम्ही ह्या अंगावरच्या कपड्यांवर जाऊ नका. हे मी कुणाकडनं आणलेत नंतर सांगेन. आणि सांगेन म्हणण्यापेक्षा ते गृहस्थ इथे कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांची ओळखही करून देईन. मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाला ते मनापासून दाद देत आहेत, कथा ऐकतायत रसिकतेने, पण तसं नाही. कार्यक्रम संपल्यावर कपडे परत करायचे. सनसनाटी म्हणतात असं काहीही घडलेलं नाही असं म्हणता म्हणताच मला 2-3 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतोय. लेल्यांची कुमुद, मॅट्रिकला नापास होणार या भीतीबाई बाईसाहेबांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. थोडीशी कल्पना आल्याबरोबर वडिलांना सांगितलं. वडिलांनी एका डॉक्टरला बोलावलं, त्यांनी उलटीचा औषध दिलं आणि मामला खलास. म्हणजे काही घडलं नाही. त्या दिवशी मला फार वाईट वाटलो. ही बया मरणार म्हणून मी रजा घेऊन घरी बसलो. पोस्टमार्टम होईल, पोलीसची काळी गाडी येईल आणि पंचनाम्यामध्ये एखादा प्रश्न आपल्याला विचारतील, तुम्ही या मुलीला शेवटची कधी पाहिलीत म्हणून. ते काही घडलं नाही. मग मला फार वाईट वाटलं आणि वाटून गेलं की नंतर जर काही घडणार नसेल तर माणसाला अशी आशा लावून ठेवू नये. म्हणूनच मला जेव्हा वहिदा रहमानचं पत्र आलं तेव्हा चाळीला प्रचंड धक्का बसला. मला फारशी कोणाची पत्र येत नाहीत, त्यामुळे साहजिकच पोस्टमनने तळमजल्यावरच्या एका पोराला विचारलं की रमाकांत लघाटे कुठे राहतात. त्या मुलाने खालून सांगितलं असतं 6व्या मजल्यावरची शेवटची खोली. आय कॅन अंडरस्टँड. ते पोरगं पोस्टमन बरोबर 6 जिने चढून वर आलं, स्वयंपाकघरात घुसलं, म्हणाला हे लघाटे. सही करून पत्र ताब्यात घेईपर्यंत त्या पोराने पाकिटावरचा वहिदा रहमानचा फोटो पाहिला, तळमजल्यावर बातमी पसरवून दिली, वहिदा रहमानचं लघाट्यानं पत्र आलंय. फॅक्ट होती. मी गप्प बसलो. पहिल्या मजल्यावर बातमी अशी, लव्ह लेटर आहे. दुसऱ्या मजल्यावर बातमी अशी, लव्ह लेटर कसलं, रजिस्टर पार्सल आहे, हातरुमाल पाठवलेत. तिसऱ्या मजल्यावरच्या बाईने तर छातीला हात लावून सांगितलं तिच्या टेरिकॉटचा सूट पाठवलाय. क्रमाक्रमाने सगळी मंडळी आमच्या घरासमोर टेरिकॉटचा सूट, हातरुमाल, प्रेमपत्र, पत्र पाहायला उभी. आता मुंबईसारख्या शहरात एखाद्या माणसाच्या घरासमोर सकाळच्या सुमाराला 50-60 माणसं अचानक उभी राहिली तर बाकीच्यांचा काय समज होईल. त्या भीतीपायी मी गॅलरीमध्ये आलो. समोर नजर टाकली तर समोरच्या चाळीतली माणसं एकमेकांकडे बघून नाही, सकाळी तर दात घासत उभे होते. त्यांना तसं काही वाटू नये म्हणून मी इतकंच सांगितलं, आय इज. मी पुन्हा घरामध्ये आलो. तुम्ही मला आता सहज हा प्रश्न विचाराल की वहिदा रहमानचं तुम्हाला पत्र याचं मुळात कारण काय. कारण काही नाही. तिची माझी ओळख नाही, परिचय नाही, तिला मी लांबून सुद्धा बघितलेली नाही. अरे प्लीज विश्वास ठेवा, माझ्याकडे संशयाने बघू नका. मी हिंदी सिनेमे बघत नाही, मला पडद्यावरच्या नट्या ओळखायला येत नाहीत. पुष्कळ वेळ नाक दिसलं म्हणजे नर्गिस असं मी लहानपणी पाठ केलं होतं, तीही बिचारी गेली. त्यामुळे आता असं आहे की वाक्य अर्धवट सोडल्याला कारण निराळ आहे. पण आता खरं काय ते सांगतो की तुम्ही मला असं म्हणाल की सगळ्या गोष्टी आभाळात न पडतात का.
जमिनीचा काही ना काहीतरी आधार असतो. त्याप्रमाणे वहिदा रेहमानचं आम्हाला पत्र येणं याला देखील एक छोटासा जमिनीचा आधार होता. माझा एक भाऊ मेकअप खात्यात नोकरीला आहे, कोणत्या तरी सिनेमा कंपनीत. सारख्या कंपन्या बदलतो, त्यामुळे कंपनीचं नाव काही लक्षामध्ये राहत नाही. केव्हा तरी माझ्या घरी 2 दिवस पाहुणा म्हणून आला. त्याच्याकडचं मासिक मी कुतूहल म्हणून चाळत होतो. त्या मासिकात मधल्या पानावरती 10-12 नट्यांचे फोटो छापलेले होते. बरं, हे फोटो तरी संपूर्ण छापावेत, नाही. कुठल्या तरी नटीचं नुसतंच नाक, कुणाचे तरी डोळे, कुणाचा असा कानाचा भाग, असे निरनिराळ्या नट्यांचे अवयव, म्हणजे गळ्याच्या वरचे. त्या मासिकात छापलेले होते आणि खाली अशी तळटीप होती की ह्या अवयवावरून आपला लाडका सिने कलाकार ओळखा. आम्ही काय ओळखणार हो, पण आमचा तो भाऊ मेकअप खात्यात नोकरीला असल्यामुळे त्याला सगळेच अवयव माहिती होते असं नाही, तर आकारासकट पाठ होते हो. त्याने फटाफट सांगितलं की डोळे ह्या बाईचे, कान त्या बाईचा. आम्ही ते कोडं सोडवलं. त्याने आग्रह केला म्हणून पोस्टात टाकलं. त्या कॉम्पिटिशनमध्ये अस्मादिक पहिले आलेले होते. पत्राचं जाहीर वाचन, पत्रामध्ये 3-4 कलमं दिलेली. वहिदा रेहमानच्या पुढल्या सिनेमांचे पासेस देण्यात येतील, एक दिवस तिथे शूटिंग दाखवण्यात येईल, आणि सर्वात महत्त्वाचं कलम, वहिदा रेहमानच्या सहवासात 12 तास राहायला मिळेल. पत्राचं जाहीर वाचन झाल्याबरोबर प्रश्नांची फैर सुरू. काय लघाटे, जाणार का? तो काय सोडतोय? मी पुरता गोंधळलेलो. बाबांनो, मी अजून काहीही विचार केलेला नाही. जाणार नाहीस? पण काय रे, मला एक सांग, तू सिनेमे कधी बघत नाहीस, नाटकांना कधी जात नाहीस, एवढ्याशा अवयवावरून अख्खी नटी कशी ओळखलीस? अरे, तुम्ही आम्ही पडद्यावरच्या नट्या बघतो, हा त्यांना घरी जाऊन बघत असला पाहिजे. ताबडतोब ऑफिसातल्या माणसाने सूट घेतला. कॅज्युअल लिव्हचं करता काय? इतके दिवस विचारतोय, पत्ता लागून दिला नाहीत. तसं काही नाहीये. हे कोडं मी सोडवलं, बक्षीस कसं आलं मला ती कल्पना तर नाहीच आहे, पण मी जाईन की नाही असं काही ठरवलं नाही हो. ताबडतोब बिली मोरिया शेजारी येऊन उभा राहिला. ए साला, तू अजून जाते नाही काय? डिसिजन घेतला नाही काय? नाही. मग अशा करणे काय करू? मी तुला आता 50 रुपया रोख देते आणि लगाटे म्हणून मीच जाते. बायकोने पाठीमागून शर्ट ओढला. हो म्हणा, आपण त्याचा मिल्कुकर घेऊ. मला इतका संताप आला बायकोचा. अरे, आपण बायकांना रसिक वगैरे समजतो, पण वहिदा रेहमानचा 12 तास सहवास कुठे, मिल्कुकर कुठे हो? 2 गोष्टींची काही तुलना तरी. काय दिवसभर शिट्ट्या ऐकत बसायचं काय घरामध्ये? बराच वेळ माझ्या फिरक्या घेऊन मंडळी निघून गेली. मी घरात आलो आणि नंतर वहिदा रेहमानच्या घरी जायचं म्हणून मी तयारी करायला सुरुवात केली. तयारी म्हणजे काय काय करावं लागलं असेल. मुळात बुटांची अवस्था बघवत नव्हती. सोल हिल बसवण्यात 10 रुपये गेले. पॉलिशची डबी घरी आणली. पायमोजे घेतले. हातरुमाल, ते काय युडी कोलन का काय म्हणतात, तो परफ्यूम घेतला. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, एक पांढरा स्वच्छ गंजी फ्रॉक सुद्धा घेतला. नाही, समजा दुपारी तिथे उकडलं, अंगातला शर्ट काढायची पाळी आलीच, तर आतला गंजी फ्रॉक बाहेरच्या शर्ट इतका स्वच्छ पाहिजे. या मुंबईत घामाने कपडे किती पटकन पिवळे पडतात तुम्हाला कल्पना आहे? प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे म्हणून तुम्हाला मी हे सांगितलं. त्याशिवाय आठवतील त्या गोष्टी मी घेतच होतो. 3-4 दिवस मध्ये गेले असतील. संध्याकाळचा कामावरनं घरी आलो. आमचं बाहेरचं एवढंसं टेबल 200-300 वह्यांनी भरलेलं. रमा, वह्या कुणाच्या आहेत? चाळीतल्या मुलांच्या. कशा करता? ती तुमची वहिदा, तिची सही हवी आहे. या किती आहेत? 250. तू कशालाही जबाबदारी घेतलीस? अगं, दिवसभर ती काय सह्या करत बसणार आहे का? मग काय तुमच्या मांडीवर बसणार आहे? मी मुद्दाम म्हटलं, बघू तिला काय काय जमतं ते. पण एकूण घरामध्ये हा असा सूर होता. खाजगी गोष्टी सांगू नयेत, पण सगळंच सांगायला सुरुवात केल्यामुळे हेही सांगतो. ज्या दिवशी आमच्या घरात ते पत्र आलं आणि माझा जाण्याकडे कल आहे हे बायकोला समजलं, त्या दिवसापासून
आमची गादी गॅलरीत आहे हो. केव्हा तरी वाटून गेलं की आपण बिलीमोरियाकडनं 50 रुपये घ्यावेत, मिल्क कुकर तर मिल्क कुकर, पण त्याची बायको त्याचे किती हाल करते हे आपण बघावं. अहो, वहिदा रहमानच्या 12 तासाच्या सहवासामध्ये काही घडेल किंवा घडणारही नाही, पण त्या 12 तासाकरता जे आहे तेही जायचं. एवढ्यात हा सगळा विचार चालू असताना दरवाजात गोडबोले उभे. इकडे या. 4 दिवस तुमची धावपळ बघतोय, काय विचार केलात? गोडबोले धावपळ करतोय खरी, पण माझे खरे प्रॉब्लेम्स कोणालाच समजलेले नाही आहेत. का? अहो, त्या बाईकडे जायचं म्हणजे प्रॉब्लेम्स केवढे आहेत. हे बुटाला पॉलिश केलं म्हणजे काय संपलं काय? कपड्याचं काय? कपड्याचं काय? चांगले कपडे नकोत? मला कल्पना आहे, या माझ्याबरोबर. गोडबोल्याने त्यांचा लग्नातला सूट काढला. तो मला कसा होणार हो? ते म्हणले आपण ट्रायल घेऊ. ट्रायल कसली घेतोय? पॅन्ट एवढी टाईट होत होती, पण गोडबोले म्हणले असं आहे, हल्ली टाईट पॅन्टची फॅशन आहे. वहिदा रहमानला ही पॅन्ट आवडेल. कोटाचं काय करू? अरे, कोट नुसता स्टाईलमध्ये हातावर टाकायचा. तुम्हाला पॅन्टवर कोट आहे हे तिला समजलं की झालं. 4 दिवस मी देखील विचार करण्यामध्ये घालवले, तुम्हाला ही सुटाची ऑफर द्यावी की नाही ह्याकरता. पण शेवटी विचार केला, तुम्ही आपलेच आहात, काही बिघडत नाही, ताबडतोब ड्राय क्लिनिंगला द्या, तुमचं 10 रुपयात काम होईल. घरात आल्याबरोबर बायकोच्या अंगावर मी कपडे भिरकावले, रमा ताबडतोब ह्याला ड्राय क्लिनिंग व्हायला हवं. आणि त्यानंतर आमची हीच पळापळ. पण मला वहिदा रहमानच्या घरी जायचा चान्स मिळालाय म्हटल्यावर चाळीतल्या मंडळींना केवढा उत्साह आलेला हो. मला पार्ट्या काय सुरू झाल्या. अहो, एक दोघांनी मला केळवण केलं हो. शनिवार उजाडला, सगळे लोक पुण्याहून उभे राहिले. लगाटे, उद्या रविवार. हो, मग जाणार ना? अरे, का छळताय? तिचं पत्र आलं ही गोष्ट खरी आहे, पण ती बया राहते कुठे माहिती नाही, कोणती बस तिकडे जाते ह्याची कल्पना नाही, टॅक्सीला किती पैसे पडतील ह्याचा अंदाज नाही. पत्रामध्ये 12 तास सहवास दिले, पण कुठले 12 तास हे सांगितलेलं नाही. जाऊ दे हो. तुम्हाला जशी काळजी लागलेली आहे की वहिदा रहमानचा सहवास कधी घडेल, त्याप्रमाणे वहिदा रहमान देखील म्हणत असेल लगाटे कधी येतील म्हणून. अहो, हे कौतुक आहे का टोमणा आहे हेच कळेना हो. खरं म्हणजे आपण लगाट्यांचा फार मोठ्या प्रमाणावरती सत्कार केला पाहिजे. सत्कार म्हटल्यानंतर मी दणकलो, म्हणलं असं असला काहीतरी खुळचटपणा करू नका. तेवढ्यात दुसरा आवाज, सत्कार लगाट्यांचा नको, त्यांच्या बायकोचा करा. का? आम्हाला जर ही संधी मिळाली असती तर पत्र वाचून बायकोने 6व्या मजल्यावरनं खाली ढकलून दिलं असतं. त्या माणसाकडे पाहत मी सरळ सरळ त्याला म्हटलं, घाटे, वहिनींची नालस्ती करू नका. त्या किती ज्याला आपण सोशल म्हणू, अहो कसलं काय हो, जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत बायका सोशल असतात. तुम्हाला माहिती आहे का, बायसेप गेले 4 दिवस आमच्याशी बोलत नाही आहेत. का? त्यांना स्वप्न पडलं तुमच्याऐवजी मी तिच्याकडे गेलोय म्हणून. सकाळी म्हणते कशी, वा छान, माझ्या देखत वहिदा रहमानला ती चिकटून बसला होतात. कधी? स्वप्नात पाहिलं मी. बाई ग, तुला पडलेलं स्वप्न, त्यात मी तिला चिकटून बसलो होतो म्हणून माझ्याशी आबोला. मग मला पडलेल्या स्वप्नात चिकटून बसता, तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नात काय करत असा? तेवढ्यात दारावर टकटक टकटक आवाज, रमाकांत लगाटे यहाँ रहते हैं? मी पाहिलं. अप टू डेट पोशाखातला एक गृहस्थ, मेरा नाम माणिक जी, वहिदा रहमान के घर से आया हूँ, कल सुबह 6 बजे गाड़ी लेके आता हूँ. वहिदा रहमानचा माणूस. मी खाली वाकून नमस्कार केला. माणिकजीला मी तळमजल्यावरती पोचवून 6 जिने चढून वर आलो तर टाळ्यांच्या गजरात आमचं स्वागत. येतोय उद्या? हो. 6 वाजता येतोय? हो. किती वाजता उठणार? दूधवाला आला म्हणजे कमाल आहे तुमची लगाटे, कसं तुमचं आयुष्यात व्हायचं हो. अरे, दूधवाला 1 तास उशीर आला, मग काय कराल? तशा सगळ्याच डिफिकल्टीज आहेत. आमच्याशी बोला मोकळेपणाने, आम्ही नाही जळत तुमच्यावर. मराठे गेले, गजराचं घड्याळ घेऊन आले.
पहाटे 4चा गजर लावलाय, तुम्ही उठलात म्हणजे आम्हाला उठवा. मराठ्यांचं पाऊल घराच्या बाहेर पडल्याबरोबर घाटे गजराचं घड्याळ. घाटे साहेब, मराठ्यांनी मला त्यांचं घड्याळ दिलेलं आहे. सालं त्याचं कसलं घड्याळ? पहाटे 4चा गजर संध्याकाळी 4ला होतो. त्यांनी घड्याळ ठेवलं. अहो, जेवण करून मी बाहेर येईपर्यंत आमचं बाहेरचं टेबल 15-16 गजरांच्या घड्याळांनी भरलं. मी कुणाचं मन दुखवणार? अरे पण माझं काय? रात्रभर त्या घड्याळांनी मला झोपून दिलं नाही हो. अरे दर 15 मिनिटांनी कोणत्या तरी घड्याळाचा गजर व्हायचा, आणि एवढं करून पहाटे 4ला एकाही घड्याळाचा गजर झाला नाही. मी आपला बाई दूध असं म्हटल्यावर जागा झालो. बाईसाहेबांनी दूध घेतलं. त्यावेळेला दार उघडलं गेलं म्हणून मला आत जायला मिळालं. सतरंजी एक वळकटी अशी गुंढाळून मी आत आलो. कॉटवरती वळकटी टाकली, बसून राहिलो नुसता. अजून डोक्यात संभ्रम. खरंच माझ्या आयुष्यामध्ये हा असा दिवस उगवलाय? मी वैदारेमांच्या घरी जाणार आहे. तिथे वातावरण कसं असेल, ती आपल्याशी काय बोलेल, कसं वागेल. आणि एवढ्यात आवाज आला म्हणून वळून पाहिलं तर रमा माझ्या बुटांना पॉलिश करत होती. ते पाहिल्यानंतर मात्र मी इतका बेचैन झालो की मी 8 दिवस फक्त माझ्या सुखाचा विचार केला. मी तिच्या घरी जातोय म्हटल्यानंतर ह्या बाईच्या मनात काय वादळ घोंघावत असतील ह्याचा मी विचारही केला नाही. तिच्या मनस्थितीकडे मी लक्ष दिलं नाही. आणि आता ती माझ्या बुटांना पॉलिश करते. 8 दिवस माझ्याशी बोलत नाही पण सगळी कामं करते. मला इतकं चोरट्यासारखं झालं. अंगावरचं पांघरून मी झुगारून दिलं. तिच्या अंगावर धावून गेलो. रमा, मला लाजवतेस का? बुटांना पॉलिश तू करतेस? हे पहा, तुम्हाला जायचंय ना तिच्याकडे? अगं, यापेक्षा माझ्याशी 2 गोड शब्द बोल, तोंड धुवा. तोंड धुतल्यावर चहा, चहा दिल्यावर दाढीचं पाणी, आंघोळीचं पाणी. आंघोळ करून बाहेर आलो. कपडे, हँगरवर कपडे. तिने माझ्यासमोर हँगर सरकवून दिला. रमा, हे कपडे कुणाचे आहेत? तुमचेच. गोडबोल्यांचा सूट त्याच दिवशी परत केला. गावभर जाहिरात नकोय माझे कपडे घालून तिच्याकडे गेला म्हणून. पॅन्ट घरात होता एक पीस, घेतली आहे शिवून. जुन्या पॅन्टवरनं माप दिलाय, होत आहे का बघा. बुशर्ट रेडीमेड आहे. या कपड्यांकरता किती खर्च केलास ते सांगायची वेळ ही नाहीये. काही अडलं होतं का? ती वैदा आहे. वाटेल त्या कपड्यात स्वागत करायला तुमची रमा नाहीये. त्या कॉमेंट सकट ते कपडे अंगावर कसे बसतात हे पाहत मी घरातल्या एवढ्याशा आरशासमोर उभा राहिलो. तो आरसा हातामध्ये घेऊन असा तिरका वाकडा करत कपडे कसे होत आहेत ते पाहिलं. तेवढ्यात बाईसाहेब शेजारी येऊन उभ्या राहिल्या. 2 गोष्टी बोलून ठेवायच्यात, बोलू का? सांग ना. रागवाल म्हणून कधी बोलायची थांबलीस का तू? तसं नाही, या कपड्यावर काही सांडू नका. रमा, तुला काय वेड लागलाय काय? मला हे सांगायचं नव्हतंच. सांगायची गोष्ट खरी पुढेच आहे. सांग ना. काही नाही, तिथे नीट वागा म्हणजे झालं. मग मला भयंकर संताप आला. नीट वागा म्हणजे काय करू? काही करू नका हेच सांगायला आली आहे. तोपर्यंत चाळीतली मंडळी पुन्हा खोलीमध्ये जमली. 1-2घांनी मला हार घातले. एकाने फोटो काढला. 6च्या सुमाराला माणिकजी इंपाला घेऊन आला. टाळ्यांच्या गजरात आम्ही इंपालामध्ये जाऊन बसलो. अहो, आमच्या एवढ्याशा चौकातून इंपाला बाहेर काढता काढता माणिकजीला भल्या सकाळी घाम फुटला. महत्त्व त्याला नाही. गाडी आमची अशी आमच्या चौकातून बाहेर पडता पडता कोणत्या तरी कार्ट्याने जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा म्हणून रेकॉर्ड पण लावली हो. वैदारेमांच्या पोर्चमध्ये इंपाला जेव्हा उभी राहिली तेव्हा ते वैभव मी पाहत राहिलो. काय बघावं, काय बघू नये. नजरबंदी. बालकवींच्या कवितेमध्ये वर्णन करतात तसे हिरवे हिरवे गालीचे पसरलेले. संगमरवरी इमारत, छान गुळगुळीत पायऱ्या,
काचेचे सरकते दरवाजे, त्याच्या मागून सोडलेले नायलॉनचे पडदे. दिवाणखान्याच्या दरवाजाशी मी उभा राहिलो. पायामध्ये पॉलिश केलेले बूट असून देखील कार्पेटला पाय लावायची हिंमत नाही. मी कार्पेटच्या काठाकाठाने चालत सर्वात शेवटी एक खुर्ची ठेवली, त्यावर कोसळलो. लखलखाट करणारं फर्निचर. अहो, पॉलिश केलेल्या फर्निचरमध्ये मला माझा चेहरा जेवढा स्पष्ट दिसला तेवढा सकाळी घरच्या आरशात दिसला नव्हता. कडकडीत पोशाखाचा वेटरने समोर ट्रे आणून ठेवला. बघत राहिलो, ह्यातलं आधी काय खातात नंतर काय खातात. एका बाउलमध्ये फ्रीजमधले लोणी म्हणजे लोण्याचे तुकडे कडक झालेले. आता हे कडक लोणी ब्रेडला नीट लागत नाही हे वहिदा रेहमानला मी सांगायचं का? मी लावायचा प्रयत्न करणार, ते टणकन गाडीच्यावरती उडून पडणार, उचलता येणार नाही, ठेवता येणार नाही. काय काय प्रॉब्लेम. किटलीचं झाकण काढलं तर काळ्या रंगाचं पाणी. मला कॉफी देखील करून घेता येत नाही. या बाईच्या घरात एवढे नोकर आहेत, संपूर्ण कॉफी करायला एकालाही सवड नव्हती का? या मोठमोठ्या हॉटेलामध्ये आपण जायचं आणि निम्म काम तिथे आपणच करायचं. शेवटी मी दिवाणखान्याला संपूर्ण एक चक्कर मारली. कुणी बघत नाही ना खात्री करून घेतली. लोणी बिणी खाण्याचा नाद सोडून दिला. किटलीतलं काळ्या रंगाचं कॉफीचं पाणी एक कपभर तसंच प्यालो. वर थोडंसं दूध प्यालो आणि सर्वात शेवटी 2 चमचे साखर खाल्ली. दोन तासाने पुन्हा इंपाला. माणिकजी समोर उभा राहिला. आणखीन एक गृहस्थ गाडीतून खाली उतरला. आता ह्या बाईच्या घरामध्ये प्रोड्युसर कोण, डायरेक्टर कोण काही पत्ता लागायचा नाही. नमस्कार केलेला बरा. मी नमस्कार केला, त्याला वाटलं मीही कुणीतरी आहे, त्याने नमस्कार केला. तो समोरून बसल्यानंतर ताबडतोब ट्रे आला. त्या माणसाने सटासट क्रमशः सगळ्या गोष्टी खाल्ल्यावर नंतर आम्हाला कळलं की मी मगाशी कसं खायला पाहिजे होतं. पण आपल्याला असं काही म्हणता येतं का की मला एक स्लाइस द्या म्हणून? नाही. त्या क्षणी आयुष्यातला एक शब्द मला फार मोठा अर्थ शिकवून गेला, ज्याला आपण एटिकेट्स म्हणतो, मॅनर्स म्हणतो. ह्याचा खरा अर्थ काय किंवा व्हॉट इज संस्कृती? तर संस्कृती म्हणजे एकच, जो माणूस स्वतःचे मॅक्झिमम हाल करून घेऊ शकतो तो संस्कृतीवाला. ट्रे घेऊन वेटर निघून गेला आणि हिंदी भाषेतले सगळे चांगले शब्द एकत्र करत त्यातले 2 शब्द वापरत मी त्याला म्हटलं, आपका शुभ नाम? मेरा नाम तांबे. तांबे म्हणजे मराठी माणूस, बिलकुल भेसळ नसलेला मराठी माणूस. तांबे, तुम्ही आता इथे कसे? हाच प्रश्न विचारायची इतका वाट पाहत होतो. नाही सांगा ना. आणि तांबे म्हणजे आता आम्हाला एकच तांबे माहिती हो. मी त्याला म्हटलं, तांबे तुमचा गाद्यांचा कारखाना आहे का? आम्ही त्याच्या अगोदरची सोय करतो. म्हणजे काय करता? माझं हॉटेल आहे. हॉटेल आहे म्हटल्यावर ह्या माणसाने सगळ्या गोष्टी क्रमशः कशा खाल्ल्या ह्याची मला कल्पना आली. आणि मग पुन्हा मी प्रश्न विचारला, तांबे तुम्ही आता इथे कसे? बरोबर, आपला लाडका सिने कलाकार ओळखा, ह्या कॉम्पिटिशनमध्ये मी दुसरा आलो. मला वहिदा रेहमानचा सहवास 10 तास, तुम्ही 12 तास. माझ्या अगोदर 2 तास इथे आलात? हो. काय काय घडलं? वाट पाहतोय. पुन्हा 2 तासाने इंपाला. आणखीन एक गृहस्थ खाली उतरला. आता मी दोघांची काय असेल ते ओळखलं. आम्ही 2 जण आपण त्या समोर जाऊन उभे राहिलो. तांबे म्हटले 10 तास, मी म्हटलं 12 तास, तो म्हटला 8 तास. जेवायला बसताना मुद्दाम तांब्यांच्या जवळ बसलो. तांबे जसं जेवतील तसं आपण जेवायचं. पण त्यावेळेला कळलं की आपल्याला कोणतीच नक्कल करता येत नाही. केवळ पैशाचं बळ आपल्याला आणता येत नाही असं नव्हे, तर आपल्याला संस्कृतीचं नाटक करता येत नाही, विद्वत्तेचा आव आणता येत नाही. आपण जसे आहोत तसे आहोत. म्हणूनच भरल्या ताटावरनं मी उपाशी उठलो आणि बाहेर आलो, केवळ जेवायचं कसं हे न समजल्यामुळे. क्षणभर डोळा लागला. त्या क्षणभरच्या झोपेत आम्हाला काय दिसावं? झोपेत सुद्धा वहिदा रेहमान नाही, 200 वह्या. फटकन जागा झालो. तांबे शांतपणे बसले होते. काय हो, झोपलात काय, उठलात काय? तांबे, ही बया भेटेल न भेटेल, पण माझी सगळी अब्रू या 200 वह्यांच्या मध्ये. तिची सही हवी आहे. एवढंच ना? काळजी करू नका, 100 वह्या तुम्ही घ्या, 100 वह्या मी घेतो. सह्या करून टाकू. तिची खरी सही कुणी बघितली आहे? वा वा तांबे, ह्याच्यासाठी गल्ल्यावरच डोकं लागतं.
आम्ही फटाफट सह्या केल्या. तो 8 तासवाला जेवण उकळून निघून गेला. आता करायचं काय पुढे? तांब्यांनी खिशातनं पत्ते काढले. चला डाव टाकूया. मला हे आयुष्यात जमलं नाही. मी पत्त्यांना कधी हात लावलेला नाही. एवढंच ना? वैदा रेहमानच्या घरी कधी येणार होतात हे कोणी सांगितलं होतं तुम्हाला आयुष्यात? नाही ना? एक दिवस जसा वैदा रेहमानला दिला तसा एक दिवस ह्या पत्त्यांना द्या. पण काय करायचं? चक्क पैसे लावून खेळायचं. म्हणजे जुगार. हो. नको, मला तेही जमणार नाही. असं करू नका हो. एकदा खेळून बघा. तांब्यांनी गळ घातली. मी खेळायला सुरुवात केली आणि नशीब इतकं चांगलं की जो गल्ला तांब्यांकडे जमायचा तो हळूहळू माझ्याकडे जमायला लागला. तांबे, आपण जाऊया? 12 तास संपायला अवकाश आहे. गल्ल्यावरचा आणखीन एक गुण सांगतो. शेवटच्या क्षणापर्यंत कॅश येत असते. म्हणूनच आयुष्यातला कोणता क्षण कॅश होईल हे सांगता येत नाही. शेवटपर्यंत वाट पाहायची. उपयोग काहीच झाला नाही. पुन्हा इम्पाला आली. मी भाग्यवान क्रमांक 1 म्हणून मला इम्पाला न्यायला सर्वात शेवटी आली. पुन्हा एकदा पाटोळ्यांच्या चाळीने 200 वह्या अस्मादिक माणिकजी इम्पाला यांचं स्वागत केलं. मजल्यावरच्या मुलांनी वह्या ओळखून घरामध्ये पोबारा केला. मी माझ्या घरापाशी आलो. पुन्हा 50-60 माणसं वाट पाहत उभी होती आणि भिरभिरत प्रश्न आला, काय काय घडलं दिवसभर? काय सांगणार? जे घडलंय ते सांगण्यासारखं नव्हतं. त्याऐवजी काय सांगायचं ह्याकरता प्रतिभा नव्हती. तरी देखील सगळ्यांच्या नजरा एकदा बघितल्या. क्षणभर डोळे मिटून घेतले. त्याचाही काही लोकांनी गैरसमज करून घेतला. पहा तो किती दमलाय, त्याला बोलवत नाहीये. आणि मग मी सुरुवात करणार असं लक्षात आल्याबरोबर एक जण म्हणला, सगळं सांगायचं बरं का? होय, सगळं सांगणार आहे. सकाळपासून सुरुवात करतो. अरे, सकाळी 6च्या सुमाराला आमची इम्पाला जेव्हा वैदा रेहमानच्या पोर्समध्ये उभी राहिली तेव्हा ती आसमानातली परी, साक्षात गंधर्व कन्या, स्वर्गलोक सोडून माझ्या स्वागताकरता संगमरोरी पायऱ्यांच्यावरती माझी वाट पाहत उभी होती. मंद पदन्यास करत ती पुढे आली. तिने गाडीचा दरवाजा उघडला. तिचा नाजूक कोमल हात तिने पुढे केला. तो हात आम्ही हातामध्ये घेतला. गाडीतून मी खाली उतरलो. तिच्यासारखा पदन्यास करायचा प्रयत्न करत करत, आमचा कसला पदन्यास, तिच्या पायात आपला पाय अडकू नये ही काळजी. 4 पायऱ्या चढून वर आलो. ती म्हणली, तुम्ही दमला असाल. मी म्हटलं हो. मला दमायला काय झालं होतं? पण तिने माझी अवस्था ओळखली होती. ती म्हणली, माझ्या घरी येताना प्रत्येक माणसाचं हे असंच होतं. अहो, सिनेमा व्यवसायातली माणसं देखील गांगरून जातात. मग तुमची तर काय कथा. पण मुळीच घाबरू नका. आज तुमच्या सेवेमध्ये मी संपूर्ण दिवस दिलेला आहे. एकही अपॉइंटमेंट नाही, पिक्चर नाही, शूटिंग नाही, काही नाही. हां, दिवसभर तुमच्या पायाशी मी आहे. हातपाय धुवून घेऊया का? चालेल. तुम्हाला गरम पाणी देऊ का गार पाणी देऊ? आम्ही बाथरूमकडे निघालो. आता सगळ्या गोष्टी मी क्रमशः सांगत होतो. मध्ये बोलायचं कोणाचं काही अडलं होतं का? एक प्रश्नाला, अहो वैदा रेहमान तुमच्याशी मराठीतनं बोलली का? तो खवचट प्रश्न ऐकल्याबरोबर मी ओळखलं, सदाशिव पेठ, पुणे. वैदा रेहमान माझ्याशी हिंदीमधूनच बोलली. पण तुम्हाला सगळ्यांना समजावं म्हणून मी आता मराठीतून सांगतोय. पण हा एवढा विलंब आमच्या बिली मोरियाला सहन झाला नाही. तो तल्लीन झाला होता. तो एकदम ओरडला, अरे त्याला डिस्टर्ब करू नको, तो बाथरूमकडे निघालाय. आणि मंडळी, मी हातपाय धुण्याकरता बाथरूममध्ये गेलो होतो त्यावेळेचं वर्णन करू का 2 तासानंतर मला दुसऱ्यांदा जावं लागलं त्यावेळेचं वर्णन करू? ए, तू पुन्हा कशाला गेली? आम्ही टब्बात घेतला. आम्ही म्हणजे वैदा रेहमान आणि मी. तू साला वैदा रेहमान संगत टब्बात घेतली? मग तिच्या खानसाम्याबरोबर? अरे, वैदा रेहमान बरोबर मी टब्बात घेतलाय म्हटल्यानंतर चाळीतल्या मंडळींच्या डोळ्यांची बुबुळं बाहेर आली. आणि मग 20 मिनिटं मी जो अस्खलित बोलत होतो, आय हाय, अरे वैदा रेहमानचं घर मी तुम्हाला काय वाटलं? काय ती बाई होती, परीच साक्षात. अर्थात शब्दाने फक्त शब्दच पोचवता येतो, बाकी काहीही पोचवता येत नाही. पण ती वास्तू केवढी होती, दिवाणखाना केवढा, डायनिंग टेबल केवढं, टेरेस केवढा, बेडरूम केवढी. अर्ध्या तासानंतर मंडळी निघून गेली आणि स्वयंपाकघरातून बाणासारखा प्रश्न आला, जेवणार आहात का? मी अभावितपणे इतक्या मोठ्यांदी हो म्हटलं. मला एवढा मोठा होकार द्यायचा नव्हता, कारण त्या होकारावरून आमच्या बायकोने ओळखलं की दिवसभर मी उपाशी आहे. प्रत्येक बाबतीत. घरचं पिठलं भात किती सुमधूर लागतो हे नवं प्रत्यंतर. भराभरा जेवलो, बाहेर आलो.
बायको देखील एक एक दिवे बंद करत, एक एक म्हणजे दोनच आहेत, पलंगावर माझ्या शेजारी येऊन बसली. बसण्याच्या पद्धतीवरनं मी ओळखलं की हिचं आणि खोलीचं टेम्परेचर काय आहे. रमा, रागावलीस ना? हो. जवळ कशी आलीस? जाब विचारायचा म्हणून. माझं काय चुकलं? काही तारतम्य? 40 नंतर राहायचं आहे ना? वाटेल ते सांगत होतात. काय सांगायचं काय सांगायचं नाही, काही विचार पाठीमागे मी आहे ह्याचा तरी. माझं चुकलं. मग सांगायलाच पाहिजे केव्हा तरी हे. पण रमा, माझं ऐकून घे ना. माझा सूर बदलला, तो तिने ओळखला. ती आणखीन जवळ आली. रमाकांत, पहिल्यांदा मलाही सगळं खरं वाटलं, पण तू जेव्हा म्हणालास ना की तिचा हातरुमाल देखील 3 फूट बाय 3 फूट होता, मी अंधारात जीभ चावली. पण तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं, मी सिनेमे बघत नाही. वैभव कशाशी खातात आम्हाला माहिती नाही. श्रीमंती आम्ही लांबून बघितलेली नाही. मोठ्या लोकांच्या घरी कधी गेलेलो नाही. आमचं घर कसं हेही तुम्हाला सांगितलं. आम्हाला एवढंच माहिती होतं की श्रीमंतांचं सगळं मोठं असतं, म्हणजे त्यांचा ड्रॉइंग हॉल मोठा असतो, टेबल मोठं असतं असं. मग वैदारेवांचा हातरुमाल देखील एवढासा कसा असेल? तोही चांगला 3 फूट बाय 3 फूट. रमा म्हणते मला, अहो 3 फूट बाय 3 फूट असायला तो टेबल क्लॉथ होता का हो? रमा, दिवा लाव, तुला मी सगळं सांगतो. तिने दिवा लावला. त्या प्रकाशाचा मला आधार वाटला. रमा, दिवसभर तिथे काही घडलं नाही ग. तुमच्या हातनं काय घडणार आहे म्हणून तर जा म्हटलं. वैदा रहमान मला दिसली सुद्धा नाही. मग काय केलं? आणि इतका वेळ तिच्यापासून आणि तुमच्यापासून लपवून ठेवलेली एक गोष्ट. पत्त्यामध्ये कधी नव्हत प्लस झालं होतं, पैसे जमले होते. सुरेख साडी घेतलेली तिच्या हातामध्ये ठेवली. ती चक्रावून गेली साडीचा पोत बघून. किती पैसे घालवलेत विचारू नकोस. काही अडलं होतं? डॉक्टरचं बिल ह्याच महिन्यात आलंय, काही कल्पना? अरे, आमचे हिशोबे असेच असतात. आपली जी काय उपेक्षा झाली आहे कुठल्या तरी कारणाने, त्याची ही परत फेड म्हणा, भेट म्हणा, कुठल्या तरी मार्गाने कुठला तरी हिशोब करायचा. जिथं मया असं म्हणत आपली पाठ थोपटून घ्यायची. मी नाकारू कशाला? एका सुखाची मी 8 दिवस वाट पाहत होतो. जाऊ दे, जास्त काही सांगत नाही. रमा जवळ आली. छातीवरती डोकं घुसवत एकच वाक्य म्हणली, रमाकांत, तू भाबडा आहेस, भोळा आहेस, लोक तुला बनवतात. पण खरं सांगू का की ह्या जगात तू नजर टाकशील तिकडे नजरबंदी होईल असं सौंदर्य आहे रे. रंभा म्हण, उर्वशी म्हण, अप्सरा, एक एक. पण शेवटी एक खरं सांगू का की नवऱ्याच्या पिवळ्या गंजी फ्रॉकची पर्वा न करता जी नवऱ्याच्या कुशीत शिरते, तीच त्याची वैदा रहमान असते.